धावसंख्या हॅलो 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 धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 पहिल्या षटकाच्या हॅलो 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 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, आता कव्हरच्या दिशेने खेळून काढला आहे. हॅलो 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 जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 12 धावांवरती. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जात होतो मिडॉनच्या क्षेत्राच्या हातामध्ये. अँडी सहजरित्या चेंडूवरती येतो. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. पुन्हा एकदा रजत फुलटॉस चेंडू करतोय, पुढे उकळतोय आणि चांगला फटका आपल्याला सागरच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती हॅलो हॅलो ओके. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आवाक्या बाहेरचा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गडी बाद होतोय. जोरदार फटका मारण्याच्या नाद्यामध्ये पन्नू मात्र बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो टाकीपाडा संघाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 19 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
स्ट्राईकवरती आहे तो सागर, नॉन स्ट्राईकवरती आहे तो नवीन फलंदाज कुणाल. इथे मात्र चांगला चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मॅडीची. मागील सामन्यात देखील मॅडीने चांगली गोलंदाजी केली होती. इथे पुन्हा एकदा आपल्याला मॅडी आपल्याला पाहायला मिळतोय, एकदा सहजरित्या पूर्ण करतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका सागरने, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 20. तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झाला आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना आता मात्र कुणाल फलंदाजीसाठी येतोय. पहिलाच चेंडू सामना करेल. इथे मात्र चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फिरकी गोलंदाज मॅडी आपल्या तालावरती नाचवताना आपल्याला पाहायला मिळते तो कुणालला. जबरदस्त गोलंदाजी, काहीच धावगतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय म्हणता येईल तो मॅडी. पुन्हा एकदा इथे झेल बाद होतोय. जबरदस्त यष्टी मागे यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी दुसरा धक्का बसतोय तो ताकीपाडा संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 20 धावा. टीजे साई श्रद्धा संघाचे कर्णधार आणि सुपरस्टार संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. समालोचन कक्षाजवळ टॉस का बॉस आमच्या या कक्षाजवळ नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा मॅडीचा 5वा चेंडू, नवीन फलंदाज अनीस, नॉन स्ट्राईकवरती आहे तो सागर. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जात होतो रजतच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण रजत सीमारेषेवरती. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, तेवढंच सहकार्य देखील क्षेत्ररक्षणाचं चांगलं पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे ती 21. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रजतचा सामना करेल तो सागर. सागर आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना एक चांगली फलंदाजी देखील करतो आहे सागर. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा होतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. पुन्हा एकदा मॅडीचा शेवटचा चेंडू सामना करेल तो. इथे मात्र पुन्हा एकदा एक आवाक्या बाहेरचा चेंडू, काहीचा दबाव आपल्याला पाहायला मिळतो तो मॅडीवरती, कारण सागर लगातार चांगली फलंदाजी करतोय. मागील सामन्यामध्ये देखील सागरने धडाकेबाज फलंदाजी केली होती. तोच हा सागर, त्याचा जडपण देखील काहीसं जाणवत येते मॅडीवरती. बघूया पुन्हा एकदा या एकेरी धावसंख्येने, या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती. पुन्हा एकदा मॅडी. इथे मात्र अकुटपाचा चेंडू होता, जोरदार फटका मारतोय, चेंडू सरळ जात होतो मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवरती. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लगावण्याचा प्रयत्न असेल तो सागरचा, कारण सागर आपल्या वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय, तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. एक 35 ते 40 धावांचं लक्ष या मैदानावरती एक चांगलं लक्ष मानलं जाते. साई श्रद्धा संघाचे कर्णधार, सुपरस्टार संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस या कक्षामध्ये यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचे. या दरम्यान पुन्हा एकदा चांगलाच फटका, चेंडू सरळ जात होता सीमा रेषेबाहेर, चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय. सागर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सागरची. बघूया काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतो, कारण पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्याने काहीसा दबाव देखील गोलंदाजावरती असेल. पुन्हा एकदा चेंडू सरळ जात होतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवरती. अजूनही दोन चेंडूचा खेळ झाला आहे, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना करेल तो अमान, उजव्या हाताचा फलंदाज. बघूया काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळते. ऑरो नाणेफेकीसाठी यायचा आहे, पुढील जो सामना होईल. या दरम्यान पुन्हा एकदा
तिसरा चेंडूचा रायटम राऊंडचा मारा करताना इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगले यष्टी मागे यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते. परिणामी दुसरा धक्का बसतोय तो टाकीपाडा या संघाला. आता मात्र काहीचा पुनरागमन करतोय. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. काहीचा धावगती रोखण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 29. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 29. पुन्हा एकदा केदार रायटम राऊंडचा मारा करेल. सामना करेल तो इम्रान. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा होतो. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमावतोय. धावसंख्या झाली ती 30. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे तो टाकीपाडा संघाचा. तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते केदारची. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती बघूया इम्रान कशा प्रकारे फलंदाजी करतो. इम्रान अजूनही खातं देखील उघडण्यात यशस्वी ठरला नाही. तर सागर आपल्या वैयक्तिक इथे मात्र वन बाउन्स चेंडू सीमा रेषे बाहेर चौकार. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावतोय तो इम्रान आणि या चौकाराने धाव फलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 जाणार ती. पुन्हा एकदा केदार गोलंदाजी मार्गवरती येतोय. आपला 5वा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात फैलावून इशारा करतायत की हा वाईट चेंडू आहे आणि या अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते ती 35 जाऊनवरती. काहीचा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय कारण शेवटचा चेंडू षटक आहे. त्या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच दबाव हा गोलंदाजीवरती असतो. तो दबाव आपल्याला केदारवरती पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धाव फलकावरती धावा लगावत आहेत त्या 35. बघूया 40चा टप्पा पार करतायत तो हा टाकीपाडा संघ, ते आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा काहीचा क्षेत्ररक्षामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा चेंडू केदारचा सामना करतो इम्रान. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र फलंदाज मात्र पूर्णपणे भिडतोय आणि तिसरा धक्का बसतो, 4था धक्का बसतो तो टाकीपाडा संघाला इम्रानच्या स्वरूपात. इम्रान मात्र तंबूमध्ये परततोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 35. आता मात्र शेवटचा चेंडूचा सामना करेल तो प्रफुल्ल उर्फ पप्पू. बघूया कशा प्रकारे सामना करतो एक शेवटच्या चेंडूचा. धावफलकावरती धावा लागला त्या 35. 36 ते 40 धावसंख्या एक समाधानकारक ही टोटल धावसंख्या या मैदानावरती मानली जाते. बघूया एक चांगली समाधानकारक धावसंख्या. इथे मात्र काहीचा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गडी बाद होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35. विजयासाठी 36 धावांचं लक्ष आहे ते. साईराज 11 संघासमोर मॅच लवकरात लवकर चालू करा. बावा थोडे थकलेले आहेत. वडापाव ब्रेक. साईराज कडून केदार. अरे दुसऱ्या बॅट्समनचं नाव काय? अरे हार ब्रेन फॉग हो गया मेरे को थोडा. केदार आणि रजत आपल्या संघासाठी काय करतात बघूया आपण. खाल्लं का पाणी वगैरे? बोलत जा भाई या लोकांना, बोलत जा. बच्ची गँग जरा साईड व्हावे. जरा यूट्यूबवाल्याला दिसत नाही आहे. चकाबाई थोडा. NFL बैठ जाओ. NFL भाई बैठ जाओ. बॉलर नेम
देवेन परब आलेले आहेत. देवेन परबांनी कृपया करून मंचावर यावे. देवेन परब काही करून तुम्हाला यायला लागेल. चालेल, फॅमिली मॅन झालेले आहे तुम्ही, तरीसुद्धा तुम्हाला यायला लागेल. वरती यावे. देवेन परबसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे गाईज. अरे ये वरती आहे. बॉलर नेम. अरे बॉलर नेम. आकाश भोगे आपल्या संघासाठी काय करतात? पहिला चेंडू घेऊन राज्य स्ट्राईक वरती. पहिला स्वीप मारलेला आहे. चांगलाचा स्वीप. चौकार. म्युझिक बजा रहा नहीं है क्या? चौकार. चांगला स्वीप. दुसरा बॉलला परत मारलेला आहे आणि हा 4 गेलेला आहे. देवण परब यांना सन्मानित चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आमचे सागर दादा यांच्या हस्ते कैलासवती अनिता विजय सकपाळ यांच्या स्मरणार्थ हे स्मृतिचषक हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. देवेन परब यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. एक जबरदस्त फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते ती रजतची. ते मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका आपल्याला पाहायला मिळतो रजतचा. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा कायचा गती परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळतं. कायचा फ्लाईट दिली होती चेंडूमध्ये, परंतु हलक्या हाताने सन्मानजनक पद्धतीने खेळून काढतोय तो रजत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. चांगली सुरुवात साईराज इलेव्हन संघाची म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा फटकावल्या जात आहेत. रजत आपल्या वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. 5 चेंडू आणि 14 धावा, एक आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. या 14 धावांवरती तब्बल 3 चौकारात लगावले आहेत ते रजतने. आता मात्र पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवरती येतोय. राईटम राऊंडचा मारा करताना स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही आहे. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. पुन्हा एकदा सामना करतो केदार उजव्या हाताचा फलंदाज आणि डावकुर हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सागर काहीचा ओव्हरपिच चेंडू होता, जोरदार फटका, चेंडू चौका. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर
आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या बिनबाद 23 धावा. अजूनही दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती सज्ज, त्यामुळे नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे तो रजत आणि केदारचा. पुन्हा एकदा काहीसा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. नक्कीच धावगतीवरती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. रायटम ओव्हरचा मारा करताना पुढे येऊन जोरदार फटका मारलाय, परंतु चेंडू सरत होता सीमारेचे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला प्रफुल्ल यांच्याकडून पाहायला मिळते. परिणामी चेंडू सरळ सीमारेचे बाहेर. 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवरती. नक्कीच काहीसा दबाव आपल्याला पाहायला मिळतो तो पुन्हा एकदा गोलंदाजावरती, परंतु इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, जो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो तो डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षक पूर्ण करतायत. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला हलवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना रजत टेहाळणी करतोय. क्षेत्ररक्षकाची आखणी केली जातोय. गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षणाची आखणी करतोय. धावसंख्या झाली ती 28. पुन्हा एकदा रजत काहीसा उलट्या हाताने खेळतोय. चेंडू जातो तो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 2 धावा काढण्याचा प्रयत्न होता, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते रजतला. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजून शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव पलकावरती धावा लागवल्या जाते ते 29. पुन्हा एकदा जोरदार फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. इथे गडी धावबाद होण्याची संधी होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते केदारला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 30 धावांवरती. म्हणजे प्रति षटकामागे आपल्याला 10 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं लक्ष उभं करतंय सायराज 11 संघ ते आपल्याला पाहायचं आहे. प्रति षटकामागे आपल्याला 10 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात करून दिली आहे ती रजत आणि केदारने. रजत आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय, तर केदार आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना या दरम्यान पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावावर समाधान मानावं लागेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती. पुन्हा एकदा इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सर जातो तो सीमारेचे बाहेर. चौकार. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आहे. पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. स्कोर पुढे ढकल. 35 झाला ना. 35 दोन आहे. बाउंड्री गेली ना.
डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे. धावसंख्या माफ करा, धावसंख्या झाली ती 31. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. निर्धाव चेंडू होता मागील चेंडू. पुन्हा एकदा रजत कुठं पाहिजे चेंडू होता, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पूर्णपणे फायदा उचललाय. संख्या